मिळालेत. लालबाग क्रिकेट धमाका. पहिलं षटक, पहिला बॉल हाताळत असताना आपण पाहतोय राहुल कहारला. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विजय केनी. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय द मॅन फ्रॉम घाटकोपर रोशन खापणे. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स, बोथ द कॅप्टन्स अँड बोथ द अंपायर. जातोय मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, दिवस क्रमांक 3, अंतिम दिवस, पहिला सामना, सकाळचं सत्र. यश पवार याचा समवेत आपण पाहतोय. सिद्धी शेडगेला नाव स्ट्रायकिंग एंडला तो उभा आहे. त्याने देखील चांगली कामगिरी केली आहे सिद्धी शेडगेने कालच्या संपूर्ण दिवसामध्ये. आज त्याला प्रयत्न करावे लागतील. टीम एस ए फाउंडेशन सचिंद्र अय्यरे साहेबांचा संघ. पहिला बॉल राहुल कहारचा. लास्ट बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, तोपर्यंत बॉल गेलाय डीपमध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. एलएसपी योगेश दादा पाटील क्रीडांगण आज मात्र अक्षरशः गजबजून जाईल. रात्रीच्या सत्रामध्ये फायनल दिवस आहे या स्पर्धेचा. अंतिम दिवस, अंतिम टप्पा ओलांडायचा आहे आपल्याला. राहुलचा पुढचा बॉल. यावेळेला देखील चेंडूला सन्मान दिलाय. बॉल चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव घेतली. साहिल पेडणेकर बॉलवरती येतात. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 2 या आकड्यावर. मनीष पवार स्टँड मध्ये दाखल झालाय संघ श्रीमंत समर्थ. संघाचे सपोर्टर्स आपण पाहतोय फ्लॅग्स हातामध्ये त्यांनी घेतलेत. फ्लॅग झळकवले जात आहेत टीम श्रीमंत समर्थ या संघाचे. अपोजिट संघ रोहन चितोय स्टँड मध्ये दाखल आहे. या संघ तो म्हणजे एस ए फाउंडेशन सचिंद्र अय्यरे साहेबांचा संघ आहे. टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांची बरसात प्रत्येक बॉलवरती केली जाते. राहुलचा पुढचा बॉल. त्यावेळेला देखील आपण पाहिलं तर पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक होते. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एकेरी धावेच्या मदतीने आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 3. tenniscricket.in शेअर कॅमेरे. कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत. ऑपरेटर देखील सज्ज आहे. माननीय श्री संतोष नाणेकर, एक मराठी उद्योजक. tenniscricket.in राहुल कहार या छोट्या खेळाडूला सुद्धा मार्गदर्शन करतायत. श्री पुढचा बॉल, मोठा फटका. लो फुल टॉस बॉल होता. कन्वर्ट केलंय. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. चांगला फटका सिद्धी शेडगेच्या पॅटमधून. रन झाले धाव फलकावरती 5. संकेत राणे यष्टी रक्षक. चांगला संघ, मजबूत संघ टीम श्रीमंत समर्थ या संघाचे संघ मालक श्री शैलेश शेडगे च्या नेतृत्वाखाली या संघ मैदानामध्ये उतरलाय. पुढील बॉल राहुलचा. उलटा बॉल. यावेळेला बॅकफुटवरती आले. पंच केले. बॉलला पाठवले. घोषांकी क्षेत्रात रन मिळाल्या बॉलवरती 1. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 6 या आकड्यावर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. 1 बॉल शेवटचा. पहिलं षटक, अंतिम दिवस, पहिला सामना. पुन्हा एकदा उलटा बॉल हवेमध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धावफलकर टीमच्या 7. बिनगडी बाद. चांगलं षटक राहुल कहारने हाताळलं. पहिलं षटक 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 हाताळत असताना आपण पाहतोय भूपेंद्र नाचनकर. बॉलिंग केली या खेळाडूने कालच्या रात्रीमध्ये. 2 षटक त्याने हाताळले होते. 3 महत्वपूर्ण विकेट गेले. त्याच्या जोरावरतीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने पटकावलाय. अक्षरशः नाचवलं त्याने फलंदाजांना. तोच भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 2 हाताळत असताना. श्रीमंत समर्थ यश पवार. पवारची पॉवर बघायची आहे. टीम एस ए फाउंडेशन संघाला गरज आहे. सामना जिंकणं इम्पॉर्टंट असेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धी शेडगे. भूपेंद्र नाचनकर उलटा बॉल टाकण्यात स्पेशलिस्ट आहे हा गोलंदाज. काल देखील आपण पाहिलं कालच्या रात्रीमध्ये पहिला बॉल हाताळत असताना. पुन्हा एकदा उलटा बॉल आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. आता मात्र व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 8. अजून 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सकाळच्या सत्रातील पहिला सामना. दिवस क्रमांक 3, अंतिम दिवस या स्पर्धेचा. एलएसपी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये प्रेक्षक हजेरी लावतायत. बच्चे कंपनी देखील आपण पाहतोय. क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे वेडे आहेत.
पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यश पवारच्या बॅट मधून. स्क्रीनवरती बॉल जाऊन लागलाय. 2 धावा पंचांच्या माध्यमातून दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 10 या आकड्यावर. स्क्रीन आपण पाहतोय TennisCricket.in च्या माध्यमातून ही दृश्य टिपली जात आहेत. 10 ऑन बोर्ड. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. भूपेंद्रचा पुढचा बॉल उलटा, पुन्हा एकदा उलटा पाहायला मिळाला. उलटा बॉल टाकण्यात स्पेशलिस्ट आहे. दीपक शर्मा बॉलवरती येतील, रन मिळणार नाहीये. आता मात्र डॉट बॉल येतोय. 10 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आयोजित लालबाग क्रिकेट धमाका 14वा पर्व या स्पर्धेचं खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत विठोबा मनियार त्यांनी देखील खूप सारं मार्गदर्शन दिलंय या सर्व खेळाडूंना. पुढचा बॉल पुन्हा एकदा उलटा, अतिशय चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वळण देण्याचा प्रयत्न, फिरकी देण्याचा प्रयत्न, फिंगर रोल होत आहेत प्रत्येक बॉलवरती. भूपेंद्र नाचनकर हीच खासियत आहे या खेळाडूची. बॉल वळवण्यात तो माहीर आहे. अतिशय चांगला बॉल. 1.3 चेंडू, 10 धावा धावफलकावरती. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने रड्डार मध्ये बॉल होता, बॉलला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला चौकार येतोय यश पवारच्या बॅटमधून. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. यावेळेला पुढचा बॉल झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतोय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1 एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 15. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. एकही षटकार आलेला नाहीये अजूनपर्यंत. सरप्रसाद सहस्त्रबुद्धे या ठिकाणी सांगतायत कोणता खेळाडू असेल आजच्या दिवसामध्ये जो या स्पर्धेतील पहिला षटकार ठोकेल. कौस्तुभ भैरे मॅचचा आनंद घेत आहेत. अंगावरती श्रीमंत समर्थ या संघाची टी शर्ट त्यांनी परिधान केले. संघाला प्रोत्साहन देत आहेत. यावेळेला क्लीन बॉल, बॅटची कडा, यस्त्यांवरती बॉल जाऊन आदळला. विकेटचा होतोय पता. यश पवार जातोय रिटर्न. षटक क्रमांक 2 दीपक शर्मा. दीपक प्रबोधीन शर्मा षटक क्रमांक 2 हातात असताना फिरकीपट्टू. पहिलाच बॉल उलटा टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. क्या बात आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न त्याने केला. श्री मालप संतोष मालप यांचे चिरंजीव 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक परेश अनंत यादव यांच्याकडून दिलं जाईल या खेळाडूसाठी. हीच तर खासियत आहे या स्पर्धेची. लालबाग क्रिकेट धमाका. पुढचा बॉल यावेळेला रड्डार मध्ये फेकून दिले. बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 2 धावा.
चांगला फटका सिद्धी शेडगेच्या फॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक. बॉल चालले सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. रन झाले धाव फलकावरती 19. लो फुल टॉस बॉल कन्वर्ट केलं. बॉल पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. वन मोर समोर. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकणारा खेळाडू ठरलाय. नाव आहे सिद्धी शेडगे. सिद्धी शेडगेच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट. 25 धावा. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. tenniscricket.in माध्यमातून हे दृश्य दाखवलं जाईल. षटकार पहिला. दिवस क्रमांक 3. सिद्धी शेडगे. आता मात्र बॉल चांगला आहे. संकेत राणे बॉलच्या खाली. प्रयत्न चांगला आहे त्यांचा देखील. एकच धाव पंचांनी घोषित केलंय. या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 26. पुढचा बॉल पुन्हा एकदा रडार मध्ये. बॉलला पुन्हा एकदा फेकून दिले. बॉल चालले सीमारेषेच्या पलीकडे. सिद्धी शेडगे आज मात्र ऐकत नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतो लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सूर्यकांत पवार साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत. सिद्धी शेडगे आज मात्र ऐकत नाहीये. त्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत आलाय. रन झाले धाव फलकावरती 31. वैयक्तिक तो खेळतोय 21 धावांवर. बॉल खर्च केले त्याने 10. षटक क्रमांक 3 चा खेळ आता मात्र संपले. रन झालेत 31. 1 गडी बाद. आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे हितचिंतक माननीय श्री नरेंद्र लांजवाळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेले आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान लालबाग क्रिकेट धमाका 2024 14वा पर्व या स्पर्धेचं व्यासपीठावरती आहेत मान्यवर. tenniscricket.in माध्यमातून आपण पाहतोय ही क्षणचित्रे टिपली जात आहेत. व्यासपीठावरती आपण पाहतोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सूर्यकांत पवार साहेब. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आमचे हितचिंतक माननीय श्री नरेंद्र लांजवाळे साहेब. आलेल्या सर्व मान्यवरांचं आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतो. सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. सपोर्टर्स श्रीमंत समर्थ या संघाचे आज मात्र आपण पाहतोय कौस्तुभ भैरे. डोक्यावरती सारा 11ची कॅप आहे आणि अंगावरती श्रीमंत समर्थ या संघाचे टी शर्ट आहे. नक्की कोणत्या संघाला प्रोत्साहन देतात हेच कळत नाहीये. कौस्तुभ भैरे चांगला खेळ कालच्या सत्रामध्ये त्यांनी देखील केला. आज पाहायचंय अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. लालबाग क्रिकेट धमाका. श्रीमंत समर्थ विरुद्ध एस ए फाउंडेशन. का बॅटिंग केली सिद्धी शेडगेने. तो वैयक्तिक खेळतोय 21 धावांवरती. अमन वाठाने अजूनही एकही बॉल त्याने खेळला नाहीये. आता मात्र तो स्ट्राईक वरती येईल. पुढील मॅच टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. पुढील सामना असेल टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. 11:43 व्यासपीठावरती मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामना रंगतोय. 4थं षटक. षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा राहुल कहार या गोलंदाजाला आमंत्रित केले जाईल. त्याने मात्र पहिलं षटक हाताळत असताना 7 धावा खर्च केल्या होत्या. अजून 12 बॉल शिल्लक आहेत. त्या 12 बॉलमध्ये अजून किती धावा येणार टीम एस ए फाउंडेशन.
पुढचा बॉल उलटा टाकलाय. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल वा बॉलवरती एक. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 32-32. दीपक शर्माचं महागडे षटक. 2 चौकार 1 षटकार. बॅटर सिद्धी शेडगेच्या बॅट मधून आलेत. दीपक शर्माला आता मात्र फलंदाजी करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये. धावांचा डोंगर अक्षरशः रचलाय टीम एस फाउंडेशन या संघाने. श्री संतोष मालप इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी देखील केले. पुढचा बॉल यावेळेला ओळखलाय. बॉलला पाठवले देखील. बॉलला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. रन मिळेल या बॉलवरती एक. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. 33 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल फिरवलाय. पुन्हा एकदा वळण दिले बॉलला. आता मात्र फलंदाज अम्मन वाटाने बीट होत आहेत. डॉट बॉल आलाय. गरज आहे संघाला. टीम श्रीमंत समर्थ. निर्णायक षटक राहुल कहारचं ठरू शकतं या मॅच मधील. अजूनपर्यंत राहुलने 9 बॉल हाताळलेत. 9 धावा त्याने खर्च केलेत 6च्या सरासरीने. पुढचा बॉल हा देखील बॉल चांगलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात. रन मिळेल या बॉलवरती एक. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 34. एक गडी बाद. 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. संकेत राणे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गरज आहे संघाला. दोन्ही सलामीवीर आपण पाहिलं तर खेळत होते. तदनंतर मात्र विकेट आली. महत्वपूर्ण विकेट यश पवारची. त्यानंतर आलेत अमन वाटाने. ते खेळतात वैयक्तिक 3 धावांवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळते. आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 35. 35 धावा. 35. शेवटचा बॉल. चांगला बॉल. चांगला कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा बॉल घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपलाय. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 36. एक गडी बाद. या पुढील सामना टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजंड. चालू असलेल्या सामन्याच्या मिड इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीचा कौल होईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सूर्यकांत जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. सूर्यकांत पवार माफ करा साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. षटक क्रमांक 5 साहिल पेडणेकर षटक हाताळत असताना निर्णायक षटक ठरू शकतं. मॅच मधील 36 धावा धाव फलकावरती झाल्यात. अजून 6 बॉल शिल्लक आहेत. अमन वाटाने स्ट्रायकिंग एंडला. या पुढील सामना टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजंड. हर्षल घाडीगावकर विरुद्ध अमित महाडेश्वर. साहिल पेडणेकरचा पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. श्री आहे त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न ते देखील करतायत. तोपर्यंत एकच धाव मिळेल. चला स्पीडअप घ्या एस ए फाउंडेशन. 37 धावा. 37. 37 धावा. 37 ऑन बोर्ड. एक गडी बाद. साहिल पेडणेकर. साहिलचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जाते. दुहेरी फटक्याच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 39. 39. अजून 4 बॉल शिल्लक. शेवटचे 4 बॉल. पहिली इनिंग सिद्धी शेडगे का बॅटिंग केली आहे. 12 बॉलमध्ये तो वैयक्तिक खेळतोय. 24 धावांवरती 200चा स्ट्राईक रेट.
त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. 2 चौकार 1 षटकार त्याने अजूनपर्यंत ठोकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफूट वरती येऊन पुल करण्याचा प्रयत्न. पुल सक्सेसफुल झालाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती 41. शेवटचे 3 बॉल शिल्लक. धावा 1 गडी बाद. अंतिम दिवस या स्पर्धेचा. अंतिम दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिली इनिंग. साहिल पेडणेकरचा पुढचा बॉल सोडून दिलाय. यष्टी रक्षकाकडून देखील चूक झाली आहे. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. 2 अतिरिक्त धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. रन झाले धावफलकावरती टीमच्या 43. अजून शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल घेण्याचा प्रयत्न. पाहूया समोर क्षेत्ररक्षक आहे जगन्नाथ. झेल सुटलाय दुसऱ्या अटेम्प्टला. दीपक शर्माने झेल पकडला. विकेट आली आहे. सिद्धी शेडगे आउट. नवीन फलंदाज आहेत रोहन. नवीन बॅटर रोहन. शेवटचे 2 बॉल शिल्लक. रन झाले धावफलकावरती 43. साहिलचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. 1 धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 44 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातील सामना क्रमांक 14वा. टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. नाणेफेकीसाठी त्वरितच या. टीम कॅप्टन विनंती आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली आहे आणि 1च धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 5 चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाल्या धावफलकावरती 45. 30 बॉल जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे टीम श्रीमंत समर्थ. तर या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होतोय टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. हर्षल घाडीगावकर विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि अपोजिट संघ टीम कॅप्टन रॉयल स्टॅलियन अमित महाडेश्वर आपणास देखील विनंती असेल आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सूर्यकांत पवार साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. रॉयल स्टॅलियन संघाचे टीम कॅप्टन आहेत आदित्य गायकवाड. नाणेफेकीचा कौल देखील त्यांनी जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चला स्पीडअप घ्या, विनंती आहे श्रीमंत समर्थ ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ती म्हणजे 46 धावांची, 30 बॉल मध्ये 46 धावा करायच्या, 45 धावा। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। रॉयल स्टॅलियन संघ नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। चला टीम एस ए फाउंडेशन सिद्धी शेडगे विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि विनंती असेल टीम श्रीमंत समर्थ आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा। 2 सलामीवीर फलंदाज, ओपनर पेअर आपण पाहतोय दीपक शर्मा आणि त्यांच्या समवेत राहुल कहार। 2 सलामीवीर फलंदाज श्रीमंत समर्थ या संघाकडून संघ मालक आहे श्री शैलेश शेडगे यांचा ताकदवार संघ। अपोजिट संघ आपण पाहतोय टीम एस ए फाउंडेशन श्री सचिंद्र ऐरे साहेबांचा हा संघ आहे। खूप सारं प्रोत्साहन, खूप सारं मार्गदर्शन त्यांनी देखील दिले आपल्या संघाला। महत्वपूर्ण लढत से फाउंडेशन या संघाला हा सामना जिंकायचा आहे। मकरंद मालप इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये। सिद्धी शेडगे, यश पवार, अमन वाटाणे, मोठमोठे खेळाडू, मोठमोठ्या खेळाडूंची नावं, दुर्वांक बागवे हे नाव देखील घेतलं जाईल। चला स्पीडअप घ्या टीम एस ए फाउंडेशन। अमन वाटाणे विनंती असेल, या पुढील सामना टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड। नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम रॉयल स्टॅलियन संघाने आणि नाणेफेकीचा कौल जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। 30 बॉल करायचे आहेत जिंकण्यासाठी, 46 धावा। दीपक प्रबोधिन शर्मा सलामीवीर फलंदाज, स्ट्रायकिंग एंडला युवा उद्योन्मुख खेळाडू लालबाग परिसरातील। दीपकसाठी पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय। पहिलाच बॉल निर्धाव आलाय, डॉट बॉल। राहुल कहार देखील पाहतच राहिले बॉलकडे। चांगला बॉल हाताळला सिद्धी शेडगेने। पहिला बॉल निर्धाव येतोय। मॅचचं समीकरण 29 बॉल मध्ये 46 ची गरज। पुढचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत, डॉट बॉल येतोय। गणेश जानवलकर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील, शॉर्ट कव्हर मध्ये ते तैनात आहेत। लगातार 2 बॉल या ठिकाणी निर्धाव हाताळले सिद्धीने। पुढचा बॉल चांगला कन्वर्ट केलाय, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर गोशांकी क्षेत्रात। रन मिळतील्या बॉलवरती 2च धावा। दुहेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलं। मॅचचं समीकरण 27 मध्ये 44 ची गरज। 27 बॉल 44 धावा। मध्ये 44। पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत एकच धाव मिळते राहुल कहार। आता मात्र या खेळाडूवरती सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत। काल मात्र गमावलेला सामना त्याने जिंकला, तोच राहुल कहार। मोठमोठ्या स्पर्धा त्याने जिंकवल्यात। आता मात्र 26 बॉल आणि 43 धावांची गरज आहे। हा सामना जिंकायचा आहे श्रीमंत समर्थ। पहिलाच बॉल, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात। रन मिळतील्या बॉलवरती एक एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले, 4 धावा। शेवटचा बॉल 25 मध्ये 42। पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात, एकच धाव। षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय। रन झाले धावफलकावरती टीमच्या 5 बिनगडी बाद। मॅचचं समीकरण 24 बॉल जिंकण्यासाठी 41 ची गरज। 24 मध्ये 41 करायचे आहेत। षटक क्रमांक 2 कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करणार? तर विनंती असेल माननीय श्री निलेश एकावडे साहेब, आपण देखील व्यासपीठावरती या। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सूर्यकांत पवार साहेबांचा।
माननीय श्री निलेश एकावडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सूर्यकांत पवार साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक साहेबांना देखील पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. साहेबांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला आणि आयोजन समितीला. थँक्यू सो मच साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. असंच प्रेम, असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. तर निलेश एकावडे साहेब, पुन्हा एकदा आपणास विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आणखीन एक या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल. तो म्हणजे माननीय श्री आमच्या मंडळाचे हितचिंतक नरेंद्र लांजवळ साहेबांचा. साहेबांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय मॅचच्या दिशेने. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. 24 मध्ये आता मात्र 40 ची गरज आहे. दीपक शर्मा पहिला बॉल फिरवलाय वळण दिलंय. पहिलाच बॉल खेळत असताना हा बॉल मात्र बीट झाले दीपक शर्मा. पहिला बॉल निर्धाव येतोय. 1.1 चेंडूचा खेळ आता मात्र संपलाय. 6 धावा धाव फलकावरती. यश पवार पुढचा बॉल बॅटची कडा. व्यासपीठाला सलामी देणारा फटका. बॉल चालला व्यासपीठावर. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 7 धावा धावफलकावरती. दीपक प्रबोधिन शर्मा फलंदाजी त्याला करायची या मॅच मध्ये. राहुलने त्याला कानमंत्र दिलाय. एक मॅच उभारा, महत्वपूर्ण लढत आहे. हा सामना आपल्याला जिंकायचा. हाच कानमंत्र राहुल कहारने बॅटर दीपकला दिला असेल. 22 मध्ये 39. मॅचचं समीकरण बदललंय. पुढचा बॉल रडार मध्ये. बॉलला फेकून दिले दीपक शर्माने. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत. अद्यंत एंटरप्राइजेसचे सर्व माननीय श्री स्वप्नील विरकुड, विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अद्यंत एंटरप्राइजेस सर्व माननीय श्री स्वप्नील विरकुड, विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. दीपक प्रबोधिन शर्मा वैयक्तिक खेळतोय 7 बॉलमध्ये 6 धावांवरती. राहुल कहार नॉन स्ट्रायकिंग येईल. 2 बॉलमध्ये तो खेळतोय 2 धावांवर. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल रडार मध्ये. ओळखलाय बॉलला, पाठवले देखील मैदानाच्या बाहेर. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2च धावा मिळतील आणि या दुहेरी धावांच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती. 20 मध्ये आता मात्र 35 ची गरज आहे. 20 मध्ये 35. 1. दडपण निर्माण करण्यासाठी त्याला मात्र जवळ बोलवले. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल टिपलाय. क्या बात आहे, उत्कृष्ट झेल. फलंदाज दीपक शर्मा बाद. अद्यंत एंटरप्राइजेसचे सर्व मान्य श्री स्वप्नील विरकुड यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेनिमित्त. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ओम वाटाणे, चांगला झेल ओम वाटाणे यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि म्हणूनच की काय दीपक शर्माची खेळ आता मात्र संपुष्टात आले. दीपक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज संकेत राणे. रन झालेत 11. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 19 मध्ये आता मात्र 35 करायचे आहेत.
19 बॉल 35 धावांची गरज. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण सज्ज झाले. सर्व प्रेक्षकांची पावले त्याच्याकडे वळत आहेत. मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आज या स्पर्धेचा तिसरा अंतिम दिवस. महत्वपूर्ण लढती असतील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. संकेत राणे खेळाडूकडे क्षमता आहे. 19 मध्ये आता मात्र 35 ची गरज आहे. यश पवार पहिला बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलाय. जिंकण्यासाठी 18 मध्ये 35 ची गरज. आता मात्र रिव्ह्यू व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय टीम श्रीमंत समर्थ या संघाने. व्हाईट साठी रिव्ह्यूची पडताळणी त्या ठिकाणी केली जाते. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर द मॅन फ्रॉम डोंबिवली सर प्रसाद सहस्त्रबुद्धे त्याची पडताळणी करतील. रिव्ह्यूची पडताळणी चालू आहे. मनीष पवार स्टँड. या स्टँड मध्ये आपण पाहतोय श्रीमंत समर्थ हा संघ. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही सर्व दृश्य दाखवली जातात. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. अशी तुमची आमची सगळ्यांची लाडकी लालबाग क्रिकेट धमाका 14वा पर्व या स्पर्धेचं. कोण जिंकणार ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सकाळ. सकाळच्या दिवसातील आपण पाहिलं तर पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. पडताळणी चालू आहे. सर प्रसाद सहस्त्रबुद्धे याची पडताळणी करून निर्णय देतील. थर्ड अंपायर आमच्या समवेत आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये सर रवी पवार द मॅन फ्रॉम करिरोड ते देखील आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू लॉस्ट केलाय टीम श्रीमंत समर्थ. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे त्यांनी अपील केली होती. व्हाईट बॉलची रिव्ह्यू त्यांनी घेतला होता पण रिव्ह्यू त्यांनी लॉस्ट केलाय. आणि आता मात्र मॅचचं समीकरण शेवटचे 18 बॉल आणि 18 मध्ये 35 ची गरज. षटक क्रमांक 3 मकरंद मालप. रिव्ह्यू लॉस्ट टीम श्रीमंत समर्थ. एक रिव्ह्यू दिला गेला आयोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक संघाला आणि तो रिव्ह्यू मात्र गमावलाय टीम श्रीमंत समर्थ या संघाने. मॅचचं समीकरण शेवटचे 18 बॉल आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. राहुल कहार वैयक्तिक खेळतोय 2 धावांवरती. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल टीम श्रीमंत समर्थ. ज्याप्रमाणे सिद्धी शेडगेने फलंदाजी केली त्याचप्रमाणे राहुल कहारला देखील फलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. 2 चौकार 1 षटकार सिद्धी शेडगेच्या बॅट मधून आल्या. पहिल्या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी सिद्धीने केली. कालच्या सत्रामध्ये देखील त्याने चांगला प्रयत्न केला. सामना जरी गमावला असला तरी पहिला खेळाडू ठरलाय तो म्हणजे सामना गमावल्यानंतर देखील त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेलाय. तो सिद्धी शेडगे यष्टीरक्षक या संघाचा टीम कॅप्टन आहे. अध्यंत इंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय स्वप्नील विरकुट यांचा देखील शुभागमन झाले या स्पर्धेनिमित्त. विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलंय आम्हाला. तुमचं देखील सहर्ष स्वागत. मकरंद बाला पहिला बॉल. ओहो क्या बात आहे. चांगला फटका. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन स्मितीला बॉलवरती 2. मॅचचं समीकरण 17 मध्ये आता 33 ची गरज. मॅच सोडणार नाहीये राहुल कार. संपूर्ण मॅच तो खेळणार. शेवटच्या बॉल पर्यंत तो झुंजणार, लढणार, प्रयत्न करणार, संघर्ष करणार. त्याला ठाऊक आहे इम्पॉर्टंट मॅच आहे आपल्या संघासाठी. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. मकरंद मालपचा दुसरा बॉल. पुढचा बॉल सोडून दिलाय बॉलला. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 15 धावा धाव फलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 17 मध्ये आता 31 ची गरज. 17 बॉल 31 धावा. हे पट्टीचा अंदाज घेतला जाईल. आतापर्यंत गोलंदाजांना साथ दिली खेळपट्टीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. हा देखील बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये. दबाव दडपण निर्माण झालाय. प्रयत्न करतायत मकरंद माला देखील. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल अखेरीस बदलते. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 17 मध्ये आता मात्र करायचे आहेत 29. एक बॉल आतापर्यंत त्याने हाताळलाय आणि या एका बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. अजून 5 बॉल शिल्लक. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 17 मध्ये 29 ची गरज.
गणेश जानवलकर यांनी देखील त्याला काहीतरी कानमंत्र दिलाय. पुढचा बॉल रड्डार मध्ये फेकून दिलाय, भिरकवून दिलाय. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. राहुल कहारच्या बॅट मधून येतोय एलसीडी लाल. राहुल कहारची बॅट बोलली आहे. त्याचा बोलबाला राहिलाय या स्पर्धेमध्ये. चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती. मॅचचं समीकरण 16 मध्ये आता करायचे आहेत 25. 2 बॉल अजूनपर्यंत मकरंद मालपने हाताळले. त्या 2 बॉल मध्ये त्याने 10 धावा खर्च केल्यात. अजून 4 बॉल शिल्लक. दडपण दबाव राहुल कहार त्याचं नाव. त्याच्या बॅट मधून येत आहेत जोरदार प्रहार. क्या बात है. त्यासाठी जाणला जातो तो खेळाडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. पंचांचा इशारा. एकच धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण शेवटचे 15 बॉल आणि 24 ची गरज. राहुल कहार पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. मॅचचं समीकरण 15 मध्ये 24. पुढचा बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. वाईट बॉल. मकरनवरती दबाव दडपण निर्माण झाले. कानमंत्र मार्गदर्शन करण्याची गरज आणि म्हणूनच का यश पवार त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे आपण पाहतोय कानमंत्र. त्याला शाबासकी दिली जाते. पाठ ठोपटली जाईल यश पवार यांच्या माध्यमातून. त्याला कानमंत्र दिलाय, मार्गदर्शन केलंय. सुखेश जाधव मात्र नाराज आहेत, निराश असतील गोलंदाजीवरती. खूप साऱ्या एक्स्ट्राच्या धावा अजूनपर्यंत आल्यात. 3 बॉल आतापर्यंत त्याने खर्च केलेत. 12 धावा खर्च केल्यात हे षटक हाताळत असताना. हा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. लो फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीत. फटका फसलाय. डॉट बॉल. आता मात्र मॅचचं समीकरण 14 मध्ये 23 ची गरज. 14 मध्ये 23. 14 मध्ये 23. 14 मध्ये 23 ची गरज आहे. अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांची पावलं आपण पाहतोय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणाच्या दिशेने वळतायत. ते देखील मार्गस्थ होत आहेत त्या ठिकाणी. प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहतोय आपण. पुढचा बॉल पाठवल्या. बॉलला मैदानाच्या बाहेर. राहुल कहारच्या बॅट मधून बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातात. दुहेरी धाब्याच्या मदतीने आता मात्र 25 धावा धावफलकावरती झाल्या. 13 बॉल आणि या 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज.
वरती झालेत. राहुल कहारची बॅट बोलली आहे. अजून 13 बॉल 21 करायचे आहेत. 25 धावा झालेत धाव फलकावरती. चला स्पीडअप घ्या टीम एस ए फाउंडेशन. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातात दुहेरी धावेच्या मदतीने. आता मात्र मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 27 धावा धाव फलकावरती झाल्यात. आता मात्र किवी स्ट्रॅटेजिक टाइम आउट ड्रिंक ब्रेक खेळाडूंना रणनीती आखण्यासाठी दिला जातोय. तोपर्यंत ऐकतोय डीजेच्या माध्यमातून सुंदर असं गीत. आता मात्र कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे षटक हाताळण्यासाठी. यश पवारवरती नक्कीच कर्णधाराने विश्वास दाखवला आणि त्यालाच आमंत्रित केलं असं वाटतंय हे षटक हाताळण्यासाठी. यश पवार त्याच्याकडे चेंडू सुपूर्द केलाय. 12 मध्ये 19. 12 बॉल 19 धावांची गरज. 27 धावा धाव फलकावरती झालेत. या पुढील सामना टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध लालबाग लेजेंड. 12 मध्ये 19 संकेत राणे स्ट्रायकिंग एंडला. 1 बॉल त्याने अजूनपर्यंत खेळलाय. एकही धाव केलेली नाहीये बॅटने. यश पवार डावखुरा गोलंदाज फिरकीपट्टू. पहिला बॉल डेड बॉल. पंचांचा इशारा. वॉर्निंग दिली जाईल खेळाडूला. डायरेक्ट नो बॉल देण्यात येईल. पंचांनी सांगितले डायरेक्ट नो बॉल दिला जाईल. खेळाडूंना वॉर्निंग दिली जाते आहे पंचांच्या माध्यमातून. तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि म्हणूनच की स्ट्रिक्ट ऍक्शन पंचांच्या माध्यमातून घेतली जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 2 धावा. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 11 मध्ये 17 ची गरज. किवी मोटरसायकलच्या बाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा. समोरच्या दिशेने जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल प्रेक्षक गॅलरीमध्ये बसा. थँक्यू. 11 मध्ये 17 ची गरज. 29 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल. चांगला फटका. संकेत राणे बॅकफुट वरती आले. बॉलला पाठवले गोशांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा. 1च धाव. मॅचचं समीकरण 10 मध्ये 16 ची गरज.
प्रत्येक बॉलवरती फटके यावे लागतील या मॅच मध्ये. श्रीमंत समर्थ चांगला फटका संकेत राणेच्या बॅटमधून बॅकफूट वरती आले. पंच केला उग्या हलक्या हातांनी बॉलला पाठवलंय गोष्टांकित क्षेत्रात. 30 धावा धावफलकावरती 10 मध्ये. आता मात्र 16ची गरज. 10 बॉल 16. यश पवार षटक क्रमांक 4 हाताळत असताना पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. झेल घेण्याचा प्रयत्न. ओम वाटाने झेल पकडलाय. क्या बात आहे. दुसरा झेल ओम वाटाने पकडलाय या मॅच मध्ये. विकेटचं होत आहे पतन. संकेत राणे आउट. राणे माघारी परत आहेत. संकेत राणे बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र नाचनकर. नऊ बॉल आणि 16 धाबांची गरज. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले. 3.3 चेंडूंचा खेस संपलाय. 9 मध्ये आता 16 करायचे. भूपेंद्र नाचनकर नवीन फलंदाज. गोलंदाजीने त्याने फलंदाजांना नाचवले. आता मात्र तो फलंदाजीसाठी आलाय. त्याला आता मात्र फलंदाजी करावी लागेल. 9 मध्ये 16. स्टिक ऍक्शन घेतली जाईल. पंचांनी ऑलरेडी सांगितलंय. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय गोष्टांकित क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 31 धावा. 8 मध्ये आता 15ची गरज. 8 मध्ये 15. 31 धावा धावफलकावरती झाल्या. 3.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेला चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळला. सुकेश जाधव बॉल वरती येतील. त्यांनी बॉल अडवला आणि आता मात्र निर्धाव चेंडू सांगत होते. 7 मध्ये आता करायचे आहेत 15. 7 बॉल 15 धावांची गरज. एखादा मोठा फटका भूपेंद्रचा बॅट मधून येईल का? राहुल कारने सांगितलंय 1 धाव अथवा 2 धावा आल्या तरी चालतील या शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल 7 मध्ये 15. दुसरी धाव येऊ दे या बॉलवर असंच सांगितलंय यश पवारने बॅटर भूपेंद्रला. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4. गणेश जानवलकरला पुन्हा पाठवले फ्लाइंग स्लिप मध्ये. तो तैनात आहे. सिद्धी शिडगे क्लोज कीपर या संघाचा टीम कॅप्टन आहे. दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ शॉट. The shot of the tournament. Handsome. उलटा रिवर्स फटका. स्विच हिट समोरच्या दिशेने. What a shot. प्रेक्षक 200 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक सुशांत जाधव यांच्याकडून दिलं जाईल भूपेंद्र नाचनकरला. समोर वॉट अ शॉट. टाळ्यांचा कडकडाट. शिट्यांची बरसात केली जाईल या खेळाडूसाठी. 35 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 6 बॉल 6 मध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट. प्रेक्षकांनी देखील आपल्या डोक्यावरती हात मारला शॉट खेळल्यानंतर. 6 मध्ये 11. सहा बॉल 11. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज दुर्वांक बागवे. षटक क्रमांक 5. 6 बॉल 11 धावांची गरज. दुर्वांक बागवे याला आमंत्रित केले जाईल हे षटक हाताळण्यासाठी. निर्णायक षटक.
6 मध्ये 11 भूपेंद्र नाचनकर, त्याने अक्षरशः नाचवलं, स्विच हिट केला समोरच्या दिशेने, अक्षरशः बॉल फेकून दिलं, चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आता मात्र राहुल कहार संघाची पूर्ण जबाबदारी घेऊन मैदानामध्ये. 6 मध्ये 11 दुर्वांक बागवे, पहिला बॉल हाताळत असताना त्याच्यावरती देखील दडपण दबाव निर्माण झालाय. पहिला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, पुन्हा एकदा मैदानामध्ये बॉल आलाय. पंचांचा इशारा, 2 धावा. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावा धावफलकावरती झाल्यात. 5 मध्ये आता 9 धावांची गरज. मॅच ऑन, मॅच मध्ये ट्विस्ट आहे. दुर्वांक बागवे षटक क्रमांक 5 हाताळत असताना राहुल साठी पुढचा बॉल समोर, अनुपम अपार्टमेंट, जा बॉल शोधून आणा. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा, चौकार. ची गरज. राहुल कहारची बॅट बोलली आहे. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. अमन वाटाण्याने आपण पाहिलं तर काहीतरी कानमंत्र दिलंय. ओम वाटाण्याने 2 कॅच पकडलेत या मॅच मध्ये. 4 बॉल 5 धावांची गरज. राहुल कहार त्याचं नाव, त्याच्या बॅट मधून आलाय. जोरदार प्रहार, बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावा. आता मात्र 4 मध्ये 5 करायचे आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमन वाटाणे बॉलवरती येतील तोपर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? कोणता फलंदाज बाद? नक्कीच भूपेंद्र नाचनकर आता मात्र माघारी पर्यंत. मॅच समीकरण आता पुन्हा एकदा बदललंय. बेचाळीस धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 3 बॉल आणि 4 धावांची गरज. 3 मध्ये 4 करायचे आहेत. नवीन फलंदाज येत आहेत साहिल पेडणेकर. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळला भूपेंद्र नाचनकरचं. अक्षरशः स्वागत केलंय मनीष पवार स्टँड मध्ये खेळाडूंनी. कौस्तुभ बैरेने सांगितलंय स्वप्नील पेडणेकरला 2 धावा पळून काढ. श्रीमंत समर्थ या संघाची जर्सी त्याने परिधान केली आहे. शैलेश शेडगे संघाच्या संघ मालात खूप सारं प्रोत्साहन त्यांनी देखील दिले. 42 धावा धावफलकावरती. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. साहिल पेडणेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये आता 4 ची गरज आहे. 3 बॉल 4 धावांची गरज. 46 धावांचा पाठलाग श्रीमंत समर्थ. व्हॉट अ मॅच. दिवस क्रमांक 3 आणि 3ऱ्या दिवसातील पहिला सामना. मॅच रंगते. पुढचा बॉल सोडून दिलाय बाहेर, खूपच बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. मॅचचं समीकरण शेवटचे 3 बॉल आणि या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील, आपण याची नोंद घ्यायची आहे. पंधरा सेकंदामध्ये रिव्ह्यू घेतला जाईल, आपण याची नोंद घ्यायची आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेला आहे, तो रिव्ह्यू आपण 15 सेकंदामध्ये घ्यायचा आहे.
15 सेकंद ओलांडून गेली होती आणि नंतर रिव्ह्यू घेतला. यश पवारने वाईटसाठी त्याची मागणी केली. पंचांनी अक्षरशः ही मागणी फेटाळली. 3 मध्ये आता 3 करायचे आहेत. 43 धावा. तीन बॉल मध्ये 3 धावांची गरज. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. दुर्वांग बागवे षटक क्रमांक 5 हाताळत असताना चांगला फटका. हेलिकॉप्टर लँड झालाय सीमारेषेच्या पलीकडे. मॅच जिंकली आहे टीम श्रीमंत समर्थ. व्हॉट अ मॅच. श्री मालप प्रथमतः आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. श्री मालप. सिद्धी शेडगे आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. सिद्धी शेडगे श्री संतोष मालप दोघांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आणि भूपेंद्र नाचनकर आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. कॅश प्राइज आपणास देण्यात येते. सिद्धी शेडगेने या संपूर्ण मॅच मधील पहिला षटका ठोकला. त्याच्यासाठी 300 रुपये रोख रकमेचं पारितोषिक परेश अनंत यादव यांच्या